नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये इयत्ता 12वीच्या पुस्तकातील इतिहास पुस्तकातील प्रकरण क्रमांक 2 हे आपण अभ्यासलेलं होतं। आज आपण या पुस्तकातील प्रकरण क्रमांक 3 भारत आणि युरोपीय वसाहतवाद या ठिकाणी अभ्यासणार आहोत। प्रामुख्याने मागील पाठामध्ये आपण युरोपीय वसाहतवादाचा अभ्यास करताना प्रामुख्याने युरोपीय वसाहतवादाच्या इतिहासात किंवा इतिहासावर काय प्रभाव पडला या अनुषंगाने त्या प्रकरणाचा अभ्यास केलेला होता। या प्रकरणामध्ये आपण भारतात युरोपीय वसाहतवाद कसा विस्तारित झाला आणि त्याचा एकूणच भारतावर काय प्रभाव पडला या अनुषंगाने आज आपण हे प्रकरण अभ्यासणार आहोत। प्रामुख्याने हे जे प्रकरण आहे ते आपल्याला एकूण 4 मुद्द्यात अभ्यासायचे आहे। ते 4 मुद्दे म्हणजेच भारतातील पोर्तुगीजांचा वसाहतवाद हा पहिला मुद्दा या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे। त्यानंतर भारतातील ब्रिटिशांचा वसाहतवाद हा दुसरा मुद्दा आपल्याला या प्रकरणात अभ्यासायचा आहे। त्यानंतर भारतातील डच या युरोपियन लोकांचा वसाहतवाद हा तिसरा मुद्दा आपल्याला या प्रकरणात अभ्यासायचा आहे। आणि चौथा जो मुद्दा या प्रकरणात आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे फ्रेंचांचा भारतातील वसाहतवाद। अशा एकूण 4 प्रमुख मुद्द्यांच्या आधारे आपण हे प्रकरण अभ्यासणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील पोर्तुगीजांचा जो वसाहतवाद आहे तो या ठिकाणी अभ्यासणार आहोत। प्रामुख्याने आपल्याला माहिती आहे की आपण पहिल्या प्रकरणामध्ये वास्को द गामा विषयी थोडक्यात माहिती अभ्यासलेली होती। वास्को द गामा हा पहिला पोर्तुगीज खलाशी होता, पहिला दर्यावर्दी होता की ज्यानं भारताकडे जाणाऱ्या जलमार्गाचा शोध इसवी सन 1498 मध्ये लावला। आफ्रिकेचं अति दक्षिणेकडील टोक ज्याला केप ऑफ गुड होप म्हटलं जातं, या आफ्रिकेच्या दक्षिणेकडील टोकाला वळसा घालून तो भारतातील कोझिकोड किंवा कालिकत या बंदरात येऊन पोहोचला। भारतातील त्यावेळचा तत्कालीन जो राजा होता जामोरिन, या जामोरिन राजानं या वास्को द गामाचं स्वागत केलं आणि तिथपासून पुढे हा जो जलमार्ग आहे तो युरोपियनांचा त्या ठिकाणी मानबिंदू ठरला। तिथून पुढे या जलमार्गाचा वापर करून अनेक सारे पोर्तुगीज व्यापारी, त्यानंतर डच असतील, ब्रिटिश असतील, फ्रेंच असतील, असे वेगळे युरोपीय देश जे आहेत ते आशिया खंडातील इतर देश त्याच्यासोबतच भारत या देशाकडे आकर्षित झाले। तर प्रामुख्याने वास्को द गामानं 1498 मध्ये भारताकडे जाणाऱ्या जलमार्गाचा शोध त्या ठिकाणी लावला आणि तिथून पुढे पोर्तुगीज व्यापाऱ्यांचं भारताकडे आगमन सुरू झालं। प्रामुख्याने अरब आरमाराचा पराभव करून भारताच्या समुद्र किनाऱ्यावर आपलं वर्चस्व निर्माण करण्यास या पोर्तुगीजांनी सुरुवात केली। आरमार म्हणजे काय तर सागरी सत्ता किंवा सागरी शक्ती त्याला आपण म्हणू शकतो। प्रामुख्याने तत्कालीन भारतात जे अरब लोकांचं आरमार होतं त्या अरब लोकांचं आरमार पराभूत करून किंवा अरब लोकांची सागरी सत्ता त्या ठिकाणी उद्ध्वस्त करून पोर्तुगीजांनी भारतातील पश्चिम किनाऱ्यावर आपल्या वसाहती ज्या आहेत त्या प्रस्थापित करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची तत्कालीन हिंदुस्थानात, तत्कालीन भारतामध्ये दक्षिण भारताची राजकीय परिस्थिती जर आपण पाहिली तर तत्कालीन ज्या राजसत्ता दक्षिण कार्यरत होत्या त्या राजसत्तामध्ये अंतर्गत कलह होते, अंतर्गत संघर्ष चालू होता, अंतर्गत भांडणं चालू होती आणि या भांडणाचा फायदा या युरोपियन व्यापाऱ्यांनी घेतल्याचं आपल्या लक्षात येईल आणि त्या संघर्षाचा फायदा घेऊन या पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी पश्चिम किनाऱ्यावर आपल्या वसाहती ज्या आहेत त्या ठिकाणी प्रस्थापित केल्या। प्रामुख्याने पोर्तुगीजांनी भारतात आपल्या वसाहती प्रस्थापित करताना एक विशिष्ट प्रकारची युद्धनीती वापरलेली होती। अर्थात आपल्याला माहिती यापूर्वीच्या 1-2 प्रकरणात हा मुद्दा ऑलरेडी गेलेला आहे की युरोपियन लोक आपली वसाहत प्रस्थापित करताना साम दाम दंडभेद या सर्व नीतींचा वापर त्या ठिकाणी करायचे आणि त्यात पोर्तुगीज देखील अपवाद नव्हते। पोर्तुगीजांनी विशिष्ट प्रकारची युद्धनीती वापरली आणि भारतामध्ये आपल्या वसाहती प्रस्थापित करण्याचा कसोशीनं त्या ठिकाणी प्रयत्न केला। या अनुषंगाने जो मुद्दा आपण या ठिकाणी स्पष्टीकरणात घेणार आहोत त्याच्यावर एक प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो। या प्रश्नाचा एक मुद्दा पुढे येईल बराच, पण तो इथंच कव्हर करण्याचा प्रयत्न मी केला जेणेकरून ते उत्तर तुम्हाला व्यवस्थितपणे लिहिता येईल।
यामध्ये एक प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की पोर्तुगीजांशी लढा देणं भारतीयांना अवघड झाले होते, कारणे द्यासाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की पोर्तुगीजांनी ज्या भारतात आपल्या वसाहती प्रस्थापित केल्या त्याला भारत का बळी पडला, अशी नेमकं कोणती कारणं होती? पोर्तुगीजांना सहजासहजी आपल्या वसाहती प्रस्थापित करता येणं शक्य झालंय आणि कुठल्याही प्रकारचा विरोध भारतीय करू शकले नाहीत किंवा भारतीयांना कुठल्याही प्रकारचा लढा पोर्तुगीजांना देता येणं शक्य झालं नाही, त्याची कारणं कोणती? तर त्याची कारणं आपल्याला पोर्तुगीजांच्या युद्धनीतीत सापडतील. प्रामुख्याने सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगता येईल तो म्हणजे पोर्तुगीजांनी ज्या वसाहती भारतामध्ये प्रस्थापित केल्या त्यामध्ये त्यांनी संरक्षणासाठी किल्ले बांधलेले होते, किल्ले उभारलेले होते. आपल्याला माहिती आहे की पुढे येईल तो मुद्दा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात देखील किल्ल्यांना अनन्यसाधारण असं महत्त्व होतं. ज्याच्याकडे जास्त किल्ले सामान्यपणे तो राजा सामर्थ्यवान आणि तेवढीच त्या ठिकाणी त्याची जी सत्ता आहे ती सुरक्षित मानली जायची. या अनुषंगाने या पोर्तुगीजांनी आपल्या वसाहतीच्या संरक्षणार्थ किल्ल्यांची उभारणी त्या ठिकाणी केलेली होती. किल्ल्यांच्या आधारे बाह्य हल्ल्यापासून हे पोर्तुगीज स्वतःचं संरक्षण करायचे आणि समुद्र मार्गाने त्यांच्याकडे आरमार असल्यामुळं, त्यांच्याकडे सागरी सत्ता प्रबळ असल्यामुळं समुद्र मार्गाने किल्ल्यांना रसद पुरवठा त्या ठिकाणी केला जायचा. रसद पुरवठा करणं म्हणजेच काय तर अन्नधान्याचा पुरवठा त्या ठिकाणी हे जे पोर्तुगीज आहेत ते समुद्र मार्गाने किंवा आरमाराच्या माध्यमातून करायचे. प्रामुख्याने या पोर्तुगीजांचं आरमार प्रबळ असल्यानं, परत एकदा आरमारचा अर्थ सांगतोय, आरमार म्हणजे सागरी सत्ता, सागरी हुकूमत किंवा सागरी शक्ती, एक सामर्थ्य की जे ठराविक देशांकडेच होतं. त्यातले एक पोर्तुगीज होते, त्यांचा आरमार प्रबळ असल्यामुळं, सागरी सत्ता प्रबळ असल्यामुळं त्या ठिकाणी आरमारी पद्धतीनं छापा घालून शत्रूचा मुलूक ते उद्ध्वस्त करायचे आणि सहजपणे त्या ठिकाणी भारतामध्ये वसाहती मिळवणं किंवा वसाहती प्रस्थापित करणं त्यांना या मार्गाने शक्य झाले. प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज वगळता इतर कुठल्याही भारतीय सत्तांकडं स्वतःचा आरमार त्या ठिकाणी नव्हतं. फक्त छत्रपती शिवाजी महाराज या बाबीला अपवाद होते. छत्रपती शिवाजी महाराजांकडं स्वतःचं आरमार होतं. त्यांच्या आरमाराचा प्रमुख कन्होजी आंग्रेसारखा महत्त्वाचा व्यक्ती त्या ठिकाणी त्यांचा आरमार प्रमुख होता आणि त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतात पुढच्या प्रकरणाचा भाग आहे, इथं सविस्तर चर्चा त्या विषयावर करायची गरज नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी या परकीय वसाहतींना एक धैर्यानं त्या ठिकाणी तोंड देण्याचं काम केलं आहे, जे बाकीच्या इतर सत्तांना शक्य झालं नाही. त्याचं कारण म्हणजे त्यांच्याकडं स्वतःचं आरमार नव्हतं आणि त्यामुळं भारतीयांना पोर्तुगीजांशी लढा देणं त्या ठिकाणी अवघड झालेलं होतं. या पद्धतीनं त्यांची युद्धनीती जी आहे ती आपल्याला येईल. प्रामुख्याने या पोर्तुगीज वसाहतींचा भारतावर नेमका काय प्रभाव पडला, तर प्रामुख्याने हिंदी महासागरावर पोर्तुगीजांचं जे वर्चस्व आहे ते प्रस्थापित झाल्यानंतर भारतीय राज्यांना हिंदी महासागरात जहाजे पाठवायची असतील तर त्यासाठी देखील पोर्तुगीजांची परवानगी घेणं आवश्यक असायचं. जी परवानगी पोर्तुगीजांकडे मागावी लागायची त्यालाच कारताज असं म्हटलं जायचं. सामान्यपणे कारताज म्हणजे टिंबटिंब अशा प्रकारचा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर जर स्थानिक राज्यकर्त्यांना, हिंदू राज्यकर्त्यांना, भारतातील इथल्या स्थानिक राज्यकर्त्यांना जर हिंदी महासागरात आपलं जहाज पाठवायचं असेल तर अगोदर पोर्तुगीजांची परवानगी घ्यावी लागायची आणि ही परवानगी जी आहे या परवानगीलाच कारताज असं म्हटलं जायचं. आता या कारताज अंतर्गत कोणकोणत्या महत्त्वाच्या बाबी येतात, तर कारताजमध्ये म्हणजे परवानगी मागत असताना त्या ठिकाणी काही दस्तऐवज करून घेतले जायचे, लेखी रेकॉर्ड त्या परवानगीत ठेवलं जायचं आणि या कारताजमध्ये कोणत्या दस्ताचा किंवा दस्तऐवजांचा समावेश होता, तर सामान्यतः जहाजाचे नाव, त्यानंतर तांडेलाचे नाव, ते जहाज कुठून कुठं जाणार आहे आणि त्या जहाजामध्ये किंवा काय काय शस्त्रास्त्र ठेवलेली आहेत अशा 4 प्रमुख बाबींचा तपशील त्या कारताजमध्ये दिला जायचा. इथं आपल्या पुस्तकात माहीत आहे का तुम्हाला काही काही चौकटी दिलेल्या आहेत, याच्यापूर्वी आपण या बाबीविषयी चर्चा केलेली आहे. ही चौकट जी आहे त्या चौकटीत कारताजमध्ये नेमकं कशाचा समावेश असतो त्याच्यावर प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे कारताजमध्ये कशाचा समावेश असतो असा एक प्रश्न कदाचित विचारला जाईल.
तर 4 प्रमुख बाबींचा समावेश या कार्थाजमध्ये असतो. कार्थाज म्हणजे तरी काय, तर जर स्थानिक राज्यकर्त्यांना हिंदी महासागरात आपलं जहाज न्यायचं असेल तर अगोदर पोर्तुगीज सत्तांकडून परवानगी, रीतसर परवानगी काढावी लागायची आणि ही परवानगी म्हणजेच त्याला कार्थाज म्हटलं जायचं. या कार्थाज अंतर्गत काही प्रमुख बाबींची नोंद करून ठेवली जायची. तर कोणती नोंद असायची ती, तर 4 बाबी त्या नोंदीमध्ये असायच्या. त्यामध्ये जहाजांचं नाव, काय जहाज आहे, कुठल्या नावाचं जहाज आहे त्या स्थानिक राज्यकर्त्याचं, त्यानंतर तांडेलांचे नाव म्हणजे त्या जहाजावर जे खलाशी जाणार आहेत त्यांचं नाव काय, ते जहाज कुठून कुठं जाणार आहे, त्याचा प्रवास मार्ग आणि त्या जहाजावर संरक्षणार्थ काय काय शस्त्रास्त्र ठेवलेली आहेत असा एकूण तपशील या कार्थाजमध्ये नमूद केलेला असायचा. जर समजा कार्थाजशिवाय किंवा परवानगीशिवाय एखाद्या स्थानिक राज्यकर्त्याने हिंदी महासागरात आपलं जहाज नेण्याचा प्रयत्न केला तर पोर्तुगीज आरमार ते जहाज एकतर जप्त करायचे किंवा ते जहाज त्या ठिकाणी त्याच्यावर तोफांचा मारा करून ते समुद्रातच बुडवलं जायचं. त्यामुळं प्रत्येक स्थानिक राज्यकर्त्यांना परवानगी घेतल्याशिवाय किंवा कार्थाजशिवाय त्या ठिकाणी ते जहाज हिंदी महासागरात नेऊ शकत नव्हते. यानंतर पोर्तुगीजांचं आरमारी सामर्थ्य एवढ्या मोठ्या प्रमाणात होतं की अगदी मुघल सल्तनत असेल किंवा मुघलशाही असेल, आदिलशाही असेल, कुतुबशाही असेल, यासारख्या सत्तांना देखील कार्थाज घेणं किंवा परवानगी घेणं बंधनकारक असायचं. जरी त्या ठिकाणी या सत्ताधीश हे जे होते मुघल वगैरे, दिल्लीकडं मोठी सल्तनत मुघलांची होती, तर या ज्या सत्ता होत्या त्या सत्तांना देखील हिंदी महासागरात आपलं जहाज न्यायचं असेल तर त्या ठिकाणी पोर्तुगीजांकडून कार्थाज घेणं किंवा परवानगी घेणं आवश्यक त्या ठिकाणी असायचं. यानंतर पुढचा जो मुद्दा या ठिकाणी आहे तो पोर्तुगीजांच्या भारतातील वसाहती नेमक्या कोणकोणत्या होत्या. सामान्यपणे इसवी सन 1608 पर्यंत पोर्तुगीजांनी काही प्रमुख भागामध्ये आपल्या वसाहती भारतात प्रस्थापित केल्या. या वसाहती सामान्यपणे 3 प्रमुख मुद्द्यांच्या आधारे आणि चौथा एक उपमुद्दा आपल्याला म्हणता येईल त्याच्या आधारे आपल्याला अभ्यासता येतील. इथं पुस्तकात देताना सरळ दिलेले आहेत, ते थोडेसे मुद्देसूद करण्याचा प्रयत्न या पीपीटीत व्हिडिओच्या माध्यमातून मी केला आहे. यामध्ये पहिला जो गट आपल्याला सांगता येईल पोर्तुगीजांच्या भारतातील वसाहतींचा पहिला जो गट आपल्याला सांगता येईल तो म्हणजे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील वसाहती. तुम्ही जर भारताचा नकाशा पाहिला आणि भारताच्या नकाशाची दक्षिण बाजू पाहिली तर दक्षिण बाजूला जर दक्षिणेची पश्चिम बाजू, थोडक्यात ज्याला आपण म्हणू दक्षिण भारताची पश्चिम बाजू जर आपण विचारात घेतली, जिकडं कोझिकोड वगैरे बंदर येतात, सगळी किनारपट्टी, समुद्र किनारपट्टीचा भाग त्या ठिकाणी येतो, त्या बाजूला पश्चिम किनारपट्टीवर त्या ठिकाणी बऱ्याच साऱ्या वसाहती पोर्तुगीजांनी प्रस्थापित केल्या. मुळात वास्को द गामा जो भारतात आला तो सर्वप्रथम भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर उतरला, ज्या बंदराचं नाव कालिकत असं होतं किंवा कोझिकोड असं होतं. त्यामुळे जास्तीत जास्त वसाहती ज्या होत्या पोर्तुगीजांच्या त्या भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असल्याचं आपल्याला दिसेल. मग ह्या नेमकं कोणत्या वसाहती होत्या पश्चिम किनाऱ्यावरच्या, तर दीव, दमण, चौल, गोवा, गोव्यामध्ये साष्टी आणि बारदेशसह एकत्रित प्रांत त्या ठिकाणी होता. त्यानंतर होनावर, गंगोळी, बसरूर, मंगलोर, कन्नूर, कोंडुगल्लूर, कोची आणि कोल्लम अशा प्रमुख ठिकाणी पोर्तुगीजांच्या वसाहती या पश्चिम किनाऱ्यावर प्रस्थापित झालेल्या होत्या. परत एकदा नावं सांगतो, परीक्षेला ही नावं महत्त्वाची आहेत. भारतामध्ये पोर्तुगीजांच्या कोणकोणत्या वसाहती होत्या, 3 मार्काला किंवा 4 मार्काला कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर अशा वेळी पहिला जो गट मी सांगतोय तो पश्चिम किनाऱ्यावरील त्यांच्या वसाहती. या पश्चिम किनाऱ्यावर जास्तीत जास्त वसाहती होत्या, त्यामध्ये दीव, दमण, चौल, गोवा, साष्टी बारदेशसह होनावर, गंगोळी, बसरूर, मंगलोर, कन्नूर, कोंडुगल्लूर, कोची आणि कोल्लम या प्रमुख वसाहतींचा समावेश या पश्चिम किनाऱ्यावरील वसाहतीमध्ये होतो. याच्यानंतर दुसरा जो उपमुद्दा आपल्याला सांगता येईल भारतातील पोर्तुगीजांच्या वसाहतींच्या बाबतीत तो म्हणजे पूर्व किनाऱ्यावरील वसाहती. याच्यामध्ये 2 वसाहतींची नावं आपल्याला सांगता येतील, एक नागपट्टिनम आणि मैलापूर असे 2 प्रमुख ठिकाणं होती
प्रमुख केंद्र होते किंवा प्रमुख वसाहती होत्या, ज्या पोर्तुगीजांच्या भारताच्या पूर्ण किनारपट्टीवर वसलेल्या होत्या. यानंतर तिसरा जो गट आहे म्हणजे बंगालमध्ये किंवा बंगाल प्रांतात वसलेली हुगळी ही एक त्यांची प्रमुख वसाहत होती. म्हणजे 3 गट जर आपण पाहिले तर 3 गटात सगळ्यात जास्तीत जास्त वसाहती आपल्याला भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असल्याचे दिसतील. त्यानंतर पूर्व किनाऱ्यावर 2 वसाहती, नागपट्टिनम आणि मैलापूर, ज्याला सावथोम असंही उपनाव आहे, आणि बंगालमध्ये हुगळी अशी एक प्रमुख वसाहत या पोर्तुगीजांची होती. एकूण जर आपण विचार केला तर पोर्तुगीजांच्या वसाहती फक्त भारतापुरत्या मर्यादित होत्या का? तर निश्चित नाही. हे जे युरोपीय लोक आलेत, आशियाई देशांकडे जे आकर्षित झाले, त्यांना आशियाई देशाकडे जाणाऱ्या सागरी जलमार्गाचा शोध लागल्यानंतर जिथं जिथं त्यांना त्यांच्या वसाहती प्रस्थापित करता येणं शक्य होईल, वसाहतवादाचं मूळ तत्व आपल्याला माहिती आहे, जिथं त्यांना कच्च्या मालाची उपलब्धता होईल आणि पक्क्या मालाची हुकमी बाजारपेठ त्यांना उपलब्ध असेल, ते ठिकाण ते वसाहत म्हणून निवडायचे. तिथं आपली वसाहत प्रस्थापित करण्याचा प्रयत्न प्रत्येक युरोपीय देशाचा असायचा. मग त्यामध्ये पोर्तुगीज असेल किंवा डच असेल किंवा फ्रेंच असेल किंवा इंग्रज असतील, हे सगळ्याच एकूण युरोपीय देशाचा तो जो मुख्य उद्देश आहे तो त्या ठिकाणी असायचा. तर या अनुषंगाने भारताबरोबरच काही इतर प्रांतात त्या ठिकाणी या पोर्तुगीजांच्या वसाहती प्रस्थापित झाल्या. सामान्यपणे आफ्रिका खंडाचं जे शेवटचं टोक आहे, दक्षिणेकडचं जे टोक आहे, केप ऑफ गुड होप असं आपण त्याला म्हणतो, त्या केप ऑफ गुड होपपासून ते पूर्वेस चीनमधील मकाऊपर्यंत पोर्तुगीजांच्या जेवढ्या वसाहती होत्या त्या सर्वांचा समावेश एकत्रितपणे भारतीय साम्राज्यात त्या ठिकाणी केला जायचा किंवा होत असायचा. म्हणजे भारतीय साम्राज्यातील त्यांच्या वसाहती म्हणजे ज्या प्रमुख 3 गटातल्या मी सांगितल्या त्या तर होत्याच होत्या, पण त्याच्यासोबत अगदी केप ऑफ गुड होप या शेवटच्या दक्षिण आफ्रिकेचं जे शेवटचं टोक आहे, अतिदक्षिणेकडील टोक, तिथपासून अगदी चीन प्रांतातील किंवा चीनमधील मकाऊपर्यंत जेवढ्या सगळ्या वसाहती आहेत त्यांच्या, त्या सगळ्यांचा समावेश भारतीय साम्राज्यात केला जायचा, ज्याला एस्तोदा द इंडिया असं म्हटलं जायचं. म्हणजे पोर्तुगीज रेकॉर्डमध्ये या सगळ्या त्यांच्या एकूण वसाहतींचा जो उल्लेख आहे तो भारतीय साम्राज्य म्हणून, आणि त्याला दुसरं नाव त्या ठिकाणी होतं ते एस्तोदा द इंडिया अशा नावाने त्या ठिकाणी त्या सगळ्या वसाहती एकत्रित केली. वसाहती पोर्तुगीजांनी भारतात, त्याचबरोबर भारताबाहेर इतर जे आशियाई देश होते त्या ठिकाणी प्रस्थापित केल्या. त्यांची एक विशिष्ट प्रशासन व्यवस्था असायची. पोर्तुगीजांच्या वसाहतीचं एक निश्चित प्रशासन चालवायचं, त्यांचा कारभार कशा पद्धतीने केला जायचा याविषयीचा मुद्दा या ठिकाणी आहे. प्रामुख्याने संपूर्ण भारतातील जेवढ्या वसाहती पोर्तुगीजांच्या होत्या त्या वसाहतींच्या कारभारासाठी, त्या साम्राज्याच्या कारभारासाठी एकूण जे आत्ता मगाशी जे एस्तोदा द इंडिया मी सांगितलं, सगळ्याच एकूण भारतीय साम्राज्यात त्यांच्या विलीन झालेल्या सगळ्याच वसाहतींचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला करावा लागेल. तर या एकूण साम्राज्याचा राज्यकारभार चालवण्यासाठी पोर्तुगालच्या राजाकडून, म्हणजे जो युरोप खंडाचे जे पोर्तुगाल आहे, पोर्तुगीज किंवा पोर्तुगालचा राजा, त्या राजाकडून एक मुख्य अधिकारी नेमला जायचा, ज्या मुख्य अधिकाऱ्याला विजराई ई कपिताव, नाव लक्षात ठेवा व्यवस्थित, विजराई ई कपिताव जराल अशा नावाने संबोधलं जायचं. म्हणजे एकूण जेवढं साम्राज्य भारतात होतं, जेवढ्या वसाहती पोर्तुगीजांच्या भारतात होत्या, या सगळ्या वसाहतींसाठी पोर्तुगालचा राजा एक प्रमुख अधिकारी त्या कारभारासाठी नेमायचा. त्या प्रमुख अधिकाऱ्याला विजराई ई कपिताव जराल असं म्हटलं जायचं. आणि हा जो प्रतिनिधी किंवा मुख्य अधिकारी राजा निवडायचा तो प्रामुख्याने राजप्रतिनिधी असायचा किंवा एखादा सेनापती दर्जाचा अधिकारी त्या ठिकाणी असायचा. राजा त्याची नेमणूक 3 वर्षासाठी करायचा. म्हणजे दर 3 वर्षाने नवीन मुख्य अधिकारी त्या ठिकाणी नेमला जायचा. आणि या मुख्य अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली किंवा त्याच्या नियंत्रणाखाली त्या ठिकाणी एकूण राज्यकारभार या भारतीय वसाहतीमधला पोर्तुगीजांचा त्या ठिकाणी चालायचा. याच्यानंतर प्रशासनातील किंवा कारभारातील दुसरा मुद्दा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल तो म्हणजे सल्लागार मंडळ. प्रामुख्याने मुख्य अधिकाऱ्याला सल्ला देण्यासाठी एक राज्य सल्लागार मंडळ नेमलं जायचं.
मुख्य अधिकारी हा सगळ्यात महत्त्वाचा, ज्याची नेमणूक थेट पोर्तुगालच्या राजाकडून व्हायची. पण तो एकटा राज्यकारभार करू शकत नाही, त्यालाही सल्ल्याची गरज आहे, त्यालाही राज्यकारभार करत असताना काही मदतीची गरज पडणार आहे. कारण खूप मोठा विस्तीर्ण असा राज्यकारभार त्यांचा त्या ठिकाणी होता आणि एकूणच हा राज्यकारभार चालवताना वेगळ्या अडचणी निर्माण होणार होत्या आणि त्यासाठी वेगळे मंत्री जसे असतात मंत्रिमंडळात, त्या पद्धतीनं काही प्रमुख अधिकारी किंवा प्रमुख अधिकाऱ्यांचं सल्लागार मंडळ असणं गरजेचं होतं. त्या अनुषंगाने एका राज्य सल्लागार मंडळाची नेमणूक देखील त्या काळी केली गेली होती. याच्यामध्ये प्रामुख्याने 5 प्रकारचे प्रतिनिधी असायचे. त्यामध्ये पहिला प्रतिनिधी आहे गोव्याचा अर्सबिशपू. गोव्याचा अर्सबिशपू जे नाव या ठिकाणी आहे त्याला टोपण नाव किंवा उपनाव आपण सांगू शकतो, मुख्य धर्मगुरू. प्रामुख्याने हे जे युरोपियन देश होते ते ख्रिश्चन देश होते आणि त्यामुळं अर्थात ते धर्माभिमानी पण होते. पुढं तुमच्या लक्षात येईल. ज्या पद्धतीनं वसाहतवादाचा विकास झाला त्यात व्यापार हा एक मुख्य घटक जरी असला तरी व्यापारासोबत धर्माचा प्रचार आणि प्रसार करणं, धर्मांतर घडून आणणं, ख्रिश्चन धर्माला चालना देणं, ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार घडून आणणं हे देखील ख्रिश्चन मिशनऱ्यांचं काम महत्त्वाचं राहिलेलं आहे. आणि त्यामुळं राज्यकारभार करत असताना गोव्याचा अर्सबिशपू, ज्याला मुख्य धर्मगुरू म्हणून मानलं जायचं, तो सल्लागार मंडळात त्या ठिकाणी असायचा. त्यानंतर दुसरा प्रतिनिधी त्या ठिकाणी सल्लागार मंडळात असायचा, तो म्हणजे शान्सेलर त्याला म्हटलं जायचं, जो न्यायाधीशाची भूमिका प्रामुख्याने पार पाडायचा. न्यायाधीश म्हणून त्या ठिकाणी त्याचं योगदान असायचं. यानंतर तिसरा प्रतिनिधी या सल्लागार मंडळात असायचा, तो म्हणजे वेदोर द फॅजेंथ. वेदोर द फॅजेंथ नावं थोडी किती आहेत, पाठ करावी लागतील. याच्यावर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. खालील गटातील किंवा खालील समूहातील चुकीची जोडी ओळखती दुरुस्त करून लिहा. यासाठी मला वाटतं आपल्या पुस्तकात शेवटी स्वाध्यायात देखील हा प्रश्न दिलेला आहे. तर अशा पद्धतीनं ही नावं पाठ करा, म्हणजे मग तुम्हाला त्याचं उत्तर अचूक लिहिता येईल. तर वेदोर द फॅजेंथ हा तिसरा प्रतिनिधी असायचा, जो मालमत्तेवरील अधिकारी असायचा. म्हणजे एकूण मालमत्तेविषयीचा हिशोब जो आहे ते ठेवण्याचं काम या अधिकाऱ्याचं असायचं. त्यासंबंधी कुठला सल्ला द्यायचा असेल, निर्णय घ्यायचे असतील तर त्याचं या वेदोर द फॅजेंथ या अधिकाऱ्याला करावं लागायचं. आणि चौथा प्रमुख प्रतिनिधी असायचा तो गोव्याचा कपिताव. कपिताव म्हणजेच कॅप्टन. गोव्याचा जो कॅप्टन आहे तो 5वा अधिकारी, 5वा प्रमुख या सल्लागार मंडळात त्या ठिकाणी असायचा. याच्यामध्ये पुन्हा इतर काही वंश परंपरागत पद्धतीनं आलेले जे उमराव होते, स्थानिक उमराव, अमीर उमराव, जमीनदार, की ज्यांचा मुळात वसाहत प्रस्थापित करताना या अमीर उमरावांचा खूप उपयोग हे युरोपीय लोक करून घ्यायचे. ब्रिटिशांनी तेच केलेलं होतं आणि तेच युरोपियनांनी केलेलं होतं. तर हे जे लोक आहेत ते या जे उमराव, अमीर उमराव असायचे, जमीनदार असायचे मोठमोठे, त्यांच्या हितसंबंधांना सहजासहजी तडा जाऊ देत नसायचे. त्यांच्या सामोपचारानं आपल्या ज्या वसाहती आहेत ती या ठिकाणी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करायचे. तर स्थानिक जे वंश परंपरागत पद्धतीने आलेले उमराव आहेत ते देखील या सल्लागार मंडळात त्या ठिकाणी असायचे. मगाशी सांगितल्याप्रमाणे विजराई जो आहे, ज्याची नेमणूक पोर्तुगालचा राजा करायचा, तर हा जो आहे तो प्रमुख अध्यक्षस्थानी असायचा. ते मंत्र्यासारखे त्याला मदत करायचे सल्ला देण्यासाठी. आणि हा विजराई एकूण कारभाराचा सर्वेसर्वा किंवा कारभाराचा प्रमुख त्या ठिकाणी असायचा. या पद्धतीनं एकूण वसाहतीतील कारभार जो आहे, पोर्तुगीजांच्या वसाहतीतील कारभार जो आहे तो या ठिकाणी चालायचा. याच्यानंतर पुढे जे उपमुद्दे या ठिकाणी आहेत त्यामध्ये 17व्या शतकाच्या पूर्वार्धाचा जर आपण विचार केला तर दरवर्षी पोर्तुगालमधून सरासरी 5 जहाजं भारतात यायची. मग ते त्या ठिकाणी पक्का माल जो आहे तो भारतात घेऊन यायची, जाताना पुन्हा कच्चा माल भारतातून त्यांच्या मायदेशी घेऊन जायची. या पद्धतीनं साधारणपणे 17व्या शतकाचा जो पूर्वार्ध आहे त्या पूर्वार्धात सरासरी दरवर्षी 5 जहाजं भारतात यायची. या जहाजावर आपल्याला माहिती आहे त्यांची सागरी सत्ता खूप प्रबळ होती, आरमार खूप प्रबळ होतं. त्यामुळे या जहाजावर तोफा देखील त्या ठिकाणी असायच्या. या पोर्तुगीजांनी दमन, वसई आणि गोवा
या ठिकाणी जहाज बांधणीचा उद्योग देखील त्या ठिकाणी सुरू केला. जहाज बांधणीचा उद्योग मुळात सागरी मार्गाने प्रवास होता पूर्णपणे, त्यामुळे जहाजाची आवश्यकता असायचीच. तर हा जो उद्योग आहे तो भारतातच का विकसित केला पोर्तुगीजांनी, तर त्याचं कारण आहे की भारतामध्ये सागासारखं उत्तम दर्जाचं टिकाऊ लाकूड उपलब्ध होतं आणि त्यामुळं जहाज बांधणीमध्ये या सागाचा वापर हे पोर्तुगीज त्या ठिकाणी करायचे. याच्या व्यतिरिक्त पोर्तुगीज आरमारातील जे सैनिक आहेत ते पोर्तुगालहून भारतात पाठवले जायचे. 17व्या शतकात हिंदी महासागरात झालेल्या नाविक लढाईमध्ये डच आणि इंग्रजांनी पोर्तुगीजांचा पराभव केला. याच्या पूर्वीच्या एका उपमुद्द्यात आपण इथं तो शेवटी आलेला होता, पण तो घेतलेला असल्यामुळे मग तो रिपीट केला नाही. मुळात भारतानं विरोध करायचा विषयच नव्हता, कारण पोर्तुगीजांची आरमारी सत्ताच एवढी प्रबळ होती, त्यांची युद्धनीतीच एवढी प्रबळ होती की सहजासहजी भारतीयांना या पोर्तुगीजांशी लढा देता येणं शक्य नव्हतं. तरी देखील पोर्तुगीजांचा पराभव झाला. तर त्याचं कारण काय? मुळात युरोपियन दुसऱ्या देशात जाऊन, दुसऱ्या खंडात जाऊन आपल्या वसाहती प्रस्थापित करायचे. त्यावेळी त्यांच्यात देखील अंतर्गत सत्ता संघर्ष असायचा, सत्ता स्पर्धा असायची. आणि या सत्ता स्पर्धेमध्ये डच आणि इंग्रजांनी पोर्तुगीजांचा पराभव केल्याचं आपल्याला दिसेल. याच्यानंतर पुढचा जो मुद्दा या ठिकाणी आहे तो पोर्तुगीजांचं धार्मिक आणि व्यापारी धोरण कशा स्वरूपाचं होतं. अगदी थोडक्यात मुद्दा हा त्या ठिकाणी आहे. मगाशी जसं मी सांगितलं की युरोपियन देशांचा उद्देश जरी वसाहतवाद निर्माण करत असताना किंवा वसाहती प्रस्थापित करत असताना कच्चा माल मिळवणं, म्हणजे ज्या ठिकाणी नैसर्गिक साधन संपत्तीनं युक्त असं योग्य ठिकाण आहे त्याचीच निवड ते वसाहत म्हणून करायचे. आणि जिथं त्यांना हुकमी बाजारपेठ मिळू शकेल त्या ठिकाणाची निवड प्रामुख्याने वसाहतीसाठी केली जायची. म्हणजे व्यापार हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश त्यांचा त्या ठिकाणी होता. पण व्यापाराशिवाय ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार करणं हे देखील पोर्तुगीजांना आणि इव्हन प्रत्येक युरोपियन व्यक्तींना महत्त्वाचं वाटत होतं. या व्यापाऱ्यांसोबत जशा वेगळ्या कंपन्या, पोर्तुगीजांची कंपनी होती व्यापारी कंपनी, ब्रिटिश पुढं येईल मुद्दा, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी होती. तर अशा प्रत्येक युरोपियन देशांच्या इकडं आशिया खंडात आल्यानंतर काही कंपन्या होत्या ज्या मार्फत त्यांचा व्यापार चालायचा. पण त्यासोबत जसे व्यापारी आलते त्या कंपनीच्या माध्यमातून, तसे काही ख्रिश्चन मिशनरी देखील भारतात आलेले होते. आणि या मिशनरींनी, ख्रिश्चन मिशनरींनी ख्रिश्चन धर्मांतरास खूप त्या ठिकाणी त्या ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न केला. या ख्रिश्चन धर्माच्या प्रचाराला अधिकाधिक महत्त्व दिल्याचं आपल्याला दिसेल. या अनुषंगाने त्यांनी त्यांच्या सत्तेखालील प्रदेशात ख्रिस्ती धर्माखेरीज इतर धर्माची प्रार्थनास्थळे बांधण्यास आणि ती दुरुस्त करण्यास देखील बंदी घातलेली होती. यावरून ते किती कट्टर ख्रिश्चन धर्म मानणारे होते हे आपल्या लक्षात येईल. केवळ ख्रिश्चन धर्माचाच प्रचार आणि प्रसार व्हावा या अनुषंगाने त्यांनी त्या ठिकाणी स्थानिक इतर कुठल्याही धर्माची धर्मस्थळं बांधायची नाहीत, प्रार्थनास्थळं बांधायची नाहीत, किंबहुना जरी असतील तर ती दुरुस्त करायची नाहीत, अशा प्रकारची बंदी स्थानिकावर घातलेली होती. याच्या व्यतिरिक्त अन्य धर्मीयांना त्यांच्या पद्धतीने धार्मिक उत्सव साजरा करण्यास देखील, त्याचबरोबर त्यांच्या पद्धतीचे जे रीतिरिवाज आहेत लग्न समारंभातले, त्या पद्धतीनं लग्न साजरे करण्यास देखील बंदी या पोर्तुगीजांनी घातलेली होती. या व्यतिरिक्त स्थानिक भाषांची गळचेपी त्यांनी केलेली होती. त्यांच्या भाषेला जास्तीत जास्त प्रोत्साहन आपल्या वसाहतीच्या प्रांतामध्ये दिलेलं होतं. जे धर्मांतरास तयार होतील, म्हणजे एखादा स्थानिक कुठल्याही धर्माचा व्यक्ती असेल, हिंदू असेल, शीख असेल, ईसाई असेल, कुठल्याही धर्माचा, जर तो ख्रिश्चन धर्म स्वीकारत असेल, धर्मांतर करण्यास तयार होत असेल, तर त्याला नोकरी दिली जायची. म्हणजे या पद्धतीनं हे पोर्तुगीज ख्रिश्चन धर्माने प्रसार त्या ठिकाणी करायचे. व्यापाराच्या बाबतीत जर आपण विचार करायचं झालं तर गोव्याला मुक्त बंदराचं स्वरूप त्यांनी दिलेलं होतं. त्यामुळं आशियातील देशोदेशींचे व्यापारी जे आहेत ते गोव्यात त्या ठिकाणी यायचे. या पद्धतीने एकूण पोर्तुगीजांच्या वसाहतीविषयी, एकूणच त्याचे भारतावर काय प्रभाव पडले याविषयी आपल्याला माहिती पाहता येईल. आता एक मगाशी जसं चौकटीचा उल्लेख मी केलेला होता, काही चौकटी आपल्या पुस्तकात दिल्यात की ज्या अतिरिक्त माहितीसाठी आहेत. माहीत आहे का तुम्हाला, किंवा ही माहिती तुम्हाला निश्चित आवडेल, अशा टायटलखाली, अशा हेडिंगखाली, अशा शीर्षकाखाली काही चौकटी दिल्यात. तर पोर्तुगीजांचा व्यापार किती महत्त्वाचा होता
हे सांगणारी एक चौकट या ठिकाणी आहे, ज्याच्यामध्ये झामोरिन राजानं पोर्तुगीजांकडून काय अपेक्षा व्यक्त केली ती आणि ज्यावेळी वास्को द गामा भारतात आलता त्यावेळी त्यांना किती नफा भारतातून मिळवला एका त्याच्या सफरीमध्ये, त्याचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला दिसेल. सामान्यपणे आपल्याला माहिती आहे की सगळ्यात अगोदर पोर्तुगालचा खलाशी वास्को द गामा भारतात आलता. कोझिकोड या ठिकाणी किंवा कालिकत बंदरात त्याचं स्वागत केलं गेलं आणि त्यावेळी तत्कालीन जो राजा होता कालिकतचा तो झामोरिन असं होता. वास्को द गामाचं स्वागत त्या ठिकाणी केलेलं होतं. त्यावेळी वास्को द गामा भारतात येऊन परत ज्यावेळी मायदेशी गेला त्यावेळी या झामोरिननं एक पत्र लिहिलेलं होतं पोर्तुगालच्या राजासाठी आणि ते पत्र वास्को द गामाच्या हस्ते पोर्तुगालच्या राजाला पाठवलं गेलं. त्या पत्रामध्ये झामोरिननं नेमका काय उल्लेख केलेला होता तर त्यात तो असं म्हणतो, आमच्या राज्यात दालचिनी, लवंग, सुंठ, मिरी आणि जवाहीर यांची समृद्धी असून आपल्याकडून सोने, चांदी, पोवळी इत्यादी जिन्नस आम्हाला मिळावे अशी आमची इच्छा आहे. म्हणजे याच्यातून तत्कालीन जो झामोरिन राजा होता कोझिकोडचा त्यानं सरळ सरळ पोर्तुगालच्या राजाला व्यापार करण्यासंबंधी विनंती केली ती. म्हणजे भारतामध्ये पिकत असले जे मसाल्याचे पदार्थ आहेत त्याचबरोबर इतर काही वस्तू असतील त्या त्यांना विकायच्या, त्याच्या बदल्यात त्यांच्याकडून सोने चांदीच्या वस्तू त्या ठिकाणी विकत घ्यायच्या, अशा पद्धतीचा व्यापार व्हावा अशी इच्छा त्या ठिकाणी या झामोरिननं व्यक्त केली ती आणि ती इच्छा पूर्ण पण झाली असं म्हणता येईल. खरं तर ती पूर्ण स्वार्थापोटीच झाली. हे जे युरोपियन देश आलेले होते ते फक्त व्यापारापुरते आले असं म्हणता येत नाही. व्यापाराच्या माध्यमातून त्यांनी प्रचंड नफा भारतातून कमवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आपल्याला दिसेल. इथं पुढच्या उदाहरणातून चौकटीत दिलेल्या पुढच्या उदाहरणातून आपल्या लक्षात येईल की कालिकत आणि कन्नूर येथून गेलेला माल वास्को द गामाने पोर्तुगालमध्ये विकला आणि त्या मालातून त्याने पोर्तुगाल ते भारत आणि परतीच्या प्रवासाच्या खर्चाच्या 60 पट किंमत वसूल केली. म्हणजे लक्षात घ्या, हे युरोपीय लोक भारतात येऊन किती मोठ्या प्रमाणात लूट करायचे, व्यापाराच्या माध्यमातून किती मोठी लूट करायचे हे आपल्या लक्षात येईल. वास्को द गामा ज्यावेळी भारतात आला त्यावेळी त्यानं कन्नूर या ठिकाणी कालिकत या ठिकाणाहून काही माल विकत घेतला आणि तो माल पोर्तुगालला गेल्यानंतर तिथं विकला. तिथं विकल्यानंतर या एकूण व्यवहारामध्ये त्याला जाण्या येण्यासाठी जेवढा खर्च लागलेला होता, आता हे जाण्या येण्याचा खर्च तसा मोठा होता, त्याचं कारण एक वर्ष जवळपास हा समुद्र प्रवास चालायचा. 1498ला हा वास्को द गामा भारतात पोहोचला होता, पण त्याचा प्रवास सुरू झाला होता 1497लाच. म्हणजे जवळपास 11 महिने आणि 17-18 दिवसाच्या आसपासचा त्याचा प्रवास होता, जवळपास 1 वर्ष म्हणू आपण. त्यामुळं खर्च निश्चित जास्त होता. असं असताना देखील त्याला इकडं भारतात येण्यासाठी आणि परत मायदेशी जाण्यासाठी जेवढा खर्च लागला त्याच्या 60 पट किंमत त्यानं जास्त वसूल केली आणि त्यामुळं वास्को द गामा आणि एकूण पोर्तुगालच्या राजाला असं कळलं की भारताकडं आपण जर व्यापारानिमित्त गेलो तर आपल्याला खूप सारा आर्थिक फायदा होऊ शकतो आणि त्यामुळं भारत ही महत्त्वाची वसाहत म्हणून या पोर्तुगीजांनी त्या ठिकाणी त्या भारताकडं बघितलं. भारतात खूप साऱ्या ठिकाणी आपल्या वसाहती प्रस्थापित केल्या. या पद्धतीनं हा जो पहिला मुद्दा आहे भारतातील हा पहिला मुद्दा आपला या ठिकाणी संपला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा जो देश आहे जो खूप वर्ष म्हणजे जवळपास 1947चं साल उजेडावं लागलं या ब्रिटिशांच्या जोखडातून आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, तर ब्रिटिशांचा भारतातील वसाहतवाद हा पुढचा मुद्दा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासू. सर्वांचे धन्यवाद. इथं आपण थांबू.